अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 17 जुलै रोजी आलेली आहे या आषाढ मासातील सर्वात मोठी एकादशी। ज्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं देखील म्हणतो। संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या ज्या काही एकादशी असतात त्यापैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी मानली जाते। असं म्हटलं जातं की आषाढी एकादशी एका बाजूला आणि बाकीच्या 12 एकादशी एका बाजूला। जेव्हा तुम्ही 12 एकादशी करता आणि जेव्हा तुम्ही आषाढी एकादशीचं एक व्रत धरता तर या एका व्रताने त्या संपूर्ण 12 व्रतांचं किंवा त्या 12 एकादशींचं पुण्य तुम्हाला लाभतं। तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला नात्यात शेजारी पाजारी काही लोक बघाल तर जी लोक कधीच एकादशीचं व्रत धरत नाही, उपासना पूजापाठ करत नाही, ती लोक देखील आषाढीच्या दिवशी आवर्जून व्रत करतात, वैकल्य करतात, उपासना करतात आणि उपाय देखील करतात। मग हा एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते आणि मनातील इच्छा पूर्ण होते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच आषाढी एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय। तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळीच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा एक मंत्र लिहायचा आहे। हा मंत्र जर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरती लिहिला तर तुमच्याकडे सदैव माता लक्ष्मीची प्राप्ती राहील, तुमच्या घरात नेहमी बरकत राहील, भगवान श्रीहरी विष्णूंचा अखंड तुमच्या घरावरती आशीर्वाद राहील, घरात सुख समृद्धी सौख्य राहील। बघा, वर्षातून फक्त एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो, त्यामुळे कुणीच हा दिवस सोडू नका। जेवढे शक्य तितके उपाय करा, जास्तीत जास्त उपाय करा। ज्यांना काहीच शक्य नाही किंवा ताई आम्ही बाहेरगावी आहोत किंवा आम्ही नोकरीसाठी बाहेर पडतोय, ज्यांना नाहीच, आता त्या दिवशी तर मोस्टली सुट्टीच असते, पण तुम्हाला समजा नाहीच पॉसिबल झालं तर हा एक उपाय तरी आवर्जून करा, कारण या एका उपायाने तुम्हाला संपूर्ण व्रताचंही पुण्य लाभेल आणि तुमच्या मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेचीही पूर्तता होईल। आता काय उपाय आहे, कुठला मंत्र आपल्याला लिहायचा आहे हे सगळंच पुढे सांगते। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यंग स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, म्हणजे आपण जे उंबरठ्याला हळदीचं लेपन लावतो उंबरठ्याची एकंदरीत पूजा करायची आहे। या दिवशी गोमातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे, तुळशी मातेच्या सेवेला महत्त्व आहे, त्यामुळे गोमातेला काहीतरी गोडाचं खाऊ घाला, तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, तुळशीला एक चिमूटभर हळद अर्पण करा, प्रदक्षिणा घालून तुमची जी इच्छा असेल ती तुळशी मातेला व्यक्त करा। कारण असं म्हटलं जातं की भगवान श्री विष्णूंना सर्वात प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तुळशी माता। आणि जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीची सेवा करतो तर या तुळशीमध्ये एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा प्रभाव हा खूप जास्त असतो, ज्यामुळे तिथे जर काही इच्छा किंवा तुम्ही जर मनातलं काही व्यक्त केलं तर ते प्रत्यक्ष रूपाने भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचतं। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंचा फोटो किंवा बाळकृष्णांचा फोटो असेल किंवा मग रामाचा पांडुरंगाची जर मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ सुंदर अभिषेक घालून त्याची पूजा करायची आहे। या सर्वच गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासोबत हा विशेष उपाय करायचा आहे। याच्यासाठी एक ओला कपडा घ्यायचा, एक सुका कपडा घ्यायचा। सगळ्यात अगोदर ओल्या कपड्याने संपूर्ण घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते पुसून काढायचं, नंतर सुक्या कपड्याने पुसायचं। ठीक आहे, व्यवस्थित क्लीन केलं की त्याच्यानंतर एका वाटीत, एका छोट्याशा वाटीमध्ये हळद घ्यायची, फक्त हळद घ्यायची। हळद ही भगवान श्री विष्णूंना सर्वात प्रिय आहे। हळदीने आपण भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करतो, त्यांची कृपा प्राप्त करतो आणि मनातील इच्छा पूर्ण करतो। म्हणून या दिवशी हळदीचं महत्त्व विशेष आहे। या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व विशेष आहे। या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या जातात, पिवळ्या रंगाच्या वस्तू ग्रहण केल्या जातात आणि पिवळ्याच रंगाच्या वस्तूंचे उपाय केले जातात। ठीक आहे, तर एक चिमूटभर पिवळी जी हळद असते ती वाटीत घालायची आहे, त्यामध्ये थोडंसं शुद्ध पाणी किंवा गंगाजल असेल, गुलाबजल असेल तर ते घाला आणि ते मिक्स करा। मिक्स केल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती सगळ्यात अगोदर 2 रेषा द्यायच्या, समोर अशा 2 रेषा द्यायच्या आणि त्याच्यानंतर एक स्वस्तिक काढायचं, त्या पुढे पुन्हा 2 रेषा द्यायच्या
अगोदर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक. आता समजा हा मुख्य प्रवेशद्वार आहे, हा माझा बाहेरचा भाग आहे आणि हा माझा आतला भाग आहे. तर स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला समोरच्या भागात काढायचं आहे. बघा स्वस्तिक बरेच लोक चुकी करतात की फक्त स्वस्तिक काढलं असं की झालं, असं नाही. हे स्वस्तिक कधी पूर्ण होत नाही. आधी 2 रेषा स्वस्तिक, त्याच्यात 4 टिंब आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 रेषा. हे झालं आपलं स्वस्तिक पूर्ण. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच्या भागात हे स्वस्तिक काढून झालं की त्याच्यानंतर जो मागचा आपला आतला जो भाग आहे त्या भागात तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे. मंत्र व्यवस्थित आहे का? गुगल, यूट्यूब असेल तर त्याच्यावरती तुम्ही सर्च करा. मंत्राचं नाव आहे विष्णू गायत्री मंत्र. मंत्राचं नाव आहे विष्णू गायत्री मंत्र. आता मंत्र आहे का? मंत्र आहे ओम श्री विष्णवे, ओम श्री विष्णवेच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम श्री, नीट आहे का? ओम श्री विष्णवेच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ठीक आहे. हा विष्णू गायत्री मंत्र घराच्या आतील भागात तुम्हाला हळदीने लिहायचा आहे. पुन्हा एकदा ऐका. ओम श्री विष्णवेच विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ठीक आहे. हा विष्णू गायत्री मंत्र लिहून झाला की त्याच्यानंतर 2 उदबत्त्या घ्यायच्या. ह्या उदबत्त्या ओवाळायच्या, दिवा लावायचा, तो दिवा त्या मंत्राला ओवाळायचा, थोड्याशा अक्षता त्या मंत्राला चिटकवायच्या आणि 1 तासभर तरी या दरवाजाच्या आतमध्ये हा दिवा जो आहे तो या मंत्राच्या खाली, म्हणजे आता समजा दरवाजावरती मंत्र लिहिलेला आहे तर त्याच्या खाली जमिनीवरती एक तास तरी हा दिवा प्रज्वलित ठेवायचा. ठीक आहे. आणि दिवसभर जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा विष्णू गायत्री मंत्राचा पाठ करायचा. विष्णू गायत्री मंत्र, विष्णू म्हणजे भगवान श्री विष्णू आणि गायत्री म्हणजे आपली माता लक्ष्मी. जेव्हा या दोघांचा मंत्र तुम्ही म्हणाल, जेव्हा या दोघांची ज्याला म्हणतो की या दोघांचं जेव्हा तुम्ही घरामध्ये सतत जप कराल तेव्हा तुमच्याकडे 100% खात्रीने सांगते भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील. या दिवशी तर पृथ्वीवरती त्यांचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि जेव्हा हा मंत्र सतत तुम्ही म्हणाल तेव्हा ते तुमच्याकडे प्रसन्न होतील. हा मंत्र किती दिवस ठेवायचा? तर जोपर्यंत आपल्या घराच्या दरवाजाला आहे तोपर्यंत ठेवा. पुसू नका, काय नका. कधी 2-3 महिन्यांनी, 1 महिन्याने कधी तो पुसट झाला किंवा आपोआप पुसत गेला तर, म्हणजे तो आपोआप पुसत गेला तर ठीक आहे, पण स्वतःहून तो पुसायचा नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत हा मंत्र तुमच्या दरवाजाला असेल तोपर्यंत तुमच्या घरात भरपूर सकारात्मकता खेचली जाईल. तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि या वेळात तुमच्या घराकडे आलेली माता लक्ष्मी ही नेहमीच तुमच्या घरामध्ये स्थिर होईल. या मंत्राने तुमच्या घरामध्ये अखंड भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील, त्यांचा वास तुमच्या घरामध्ये राहील, ज्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा. एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.